आजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक कुटुंबांमध्ये बाहेरून सगळं सुरळीत दिसत असतं। घर आहे, नोकरी आहे, कुटुंब आहे, आर्थिक स्थैर्यही आहे। पण तरीही अनेक लोक आतून तुटत चालले आहेत। कारण अनेक नात्यांमध्ये आता भांडणं कमी झाली असली तरी संवादही कमी झाला आहे। इमोशनल निग्लेक्ट म्हणजेच भावनिक दुर्लक्ष ही समस्या आज मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे। यात समोरची व्यक्ती आपल्याशी वाईट वागत नाही, पण आपल्याला समजूनही घेत नाही। त्यामुळे व्यक्ती हळूहळू एकटेपणा, रिकामेपणा आणि मानसिक थकवा अनुभवू लागते। मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते इमोशनल निग्लेक्ट ही कोणत्याही एका नात्यापुरती मर्यादित समस्या नाही। पती-पत्नी, आई-वडील आणि मुलं, मित्र-मैत्रिणी किंवा कुटुंबातील कोणत्याही नात्यात ही परिस्थिती निर्माण होऊ शकते। अनेकदा घरात सर्वजण एकत्र राहतात, पण एकमेकांच्या भावना समजून घेण्यासाठी वेळ देत नाहीत। तू ठीक आहेस ना? हा साधा प्रश्नही अनेक नात्यांमधून हरवत चालला आहे। परिणामी व्यक्ती आपल्या भावना मनातच दाबून ठेवते आणि मानसिक तणाव वाढत जातो। विशेष म्हणजे इमोशनल निग्लेक्टमध्ये मोठे वाद किंवा आवाज नसतो, त्यामुळे ही समस्या सहज लक्षातही येत नाही। मात्र याचा परिणाम व्यक्तीच्या आत्मविश्वासावर, मानसिक आरोग्यावर आणि नात्यांवरील विश्वासावर होऊ लागतो। काही लोक नैराश्य, चिंता किंवा सततची अस्वस्थता अनुभवू लागतात। सोशल मीडियाच्या युगात लोक एकमेकांशी ऑनलाईन जोडले गेले असले तरी प्रत्यक्ष आयुष्यात भावनिक अंतर वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे। तज्ज्ञांच्या मते कोणतेही नाते टिकवण्यासाठी फक्त जबाबदाऱ्या पूर्ण करणे पुरेसे नसते, तर भावनिक आधार आणि संवादही तितकाच महत्त्वाचा असतो। एकमेकांचे बोलणे शांतपणे ऐकणे, भावना समजून घेणे आणि वेळ देणे या छोट्या गोष्टी नात्यांना मजबूत बनवतात। त्यामुळे सगळं ठीक आहे या दिखाव्यापलीकडे जाऊन कुटुंबात आणि नात्यांमध्ये भावनिक संवाद वाढवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे।